बोला. चला, प्रॉब्लेम नंबर 5 आहे आपला अनसॉल्व मधला, म्हणजे प्रॅक्टिस प्रॉब्लेम नंबर 5. तो आपण आता सॉल्व्ह करून घेणार आहे. टोटल आपण जर विचार केला तर आपला हा कितवा प्रॉब्लेम आहे? 15वा प्रॉब्लेम आहे. कारण की सॉल्व्ह प्रॉब्लेम आपण 10 सॉल्व्ह केलेले आहेत आणि अनसॉल्व मधला आता 5वा चालू आहे, म्हणजे टोटल 15 प्रॉब्लेम होतील आज आपले. तर सुरुवातीला सर्वांना सूचना आहे की काय, शेवटपर्यंत जॉईन राहायचं, कारण की आपण कोणत्याही प्रकारची घाई करत नाही. थोडासा वेळ लागतो, परंतु प्रत्येक गोष्ट आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. आजूबाजूला जर कोणाचा आवाज येत असेल तर कृपया करून काय करायचं? म्यूट करायचं. आपली मेथड सर्वांना माहिती आहे. काय करतो आपण? सुरुवातीला प्रॉब्लेम रीड करतो आणि त्याच्यानंतर समजून घेतो, जेणेकरून आपल्याला सॉल्व्ह करायला सोपं जातं. चला, तर सुरू करूया. सर्वजण तयार आहेत का? हो सर. ओके, चला. हो सर. बघा, सुचेता अँड गायत्री आर पार्टनर्स. दोन पार्टनर्स आहेत, सुचेता आणि गायत्री आर पार्टनर्स, शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो 3:2. 3:2 त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ऍडिशनल इन्फॉर्मेशन. तुम्हाला खाली काय दिलंय? ट्रायल बॅलन्स दिलेला आहे आणि ऍडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. याच्यावरून यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर. तुम्ही काय तयार करायचंय? ट्रेडिंग अकाउंट तयार करायचंय, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करायचंय. कधीच? फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019 अँड बॅलन्स शीट ऍज ऑन दॅट डेट. अशा प्रकारची ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आता ट्रायल बॅलन्स आपल्याला व्हर्टिकल फॉर्म मध्ये दिलेला आहे. आज पहिलंच लेक्चर कोण करते? असा कोण विद्यार्थी आहे का आपल्याकडे आज? की माझं फर्स्ट लेक्चर आहे? जर कोण असेल तर पेशंटली लेक्चर जॉईन करायचं शेवटपर्यंत. तर चला सुरू करूया. फर्स्ट पहा, ट्रायल बॅलन्स मध्ये जे आपल्याला डेबिट बॅलन्सेस दिलेले असतात ते काय असतात? कोण सांगू शकते मला? डेबिट बॅलन्सेस जे हे दिलेले आहेत, डेबिट बॅलन्सेस काय असणार आहेत? एक्सपेन्सेस असणार आहेत. आणि दुसरी गोष्ट काय असतील? ते असेट असतील. बरोबर ना? व्हेरी गुड. जर एक्सपेन्सेस असतील तर कुठं लिहिणार आपण ते? ट्रेडिंगच्या डेबिटला, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. व्हेरी गुड. ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. आणि जर असेट असतील तर बॅलन्स शीट असेट साइड. हे क्लिअर आहे सर्वांना? आपण प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये हे अभ्यासत आलेलो आहोत. आणि क्रेडिट बॅलन्सला सगळ्या काय असतील? इन्कम आणि लॅबिलिटी. इन्कम आणि लॅबिलिटीज असतील. जर इन्कम असतील तर ट्रेडिंगच्या क्रेडिटला डायरेक्ट इन्कम, आणि इनडायरेक्ट असतील तर प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. आणि लॅबिलिटी असतील बॅलन्स शीटच्या कुठं? लॅबिलिटी साईडला. म्हणजे याचा अर्थ काय होतो की ट्रेडिंग ट्रायल बॅलन्सचे डेबिट बॅलन्स आहेत ते सगळे ट्रेडिंगच्या डेबिटला, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला आणि बॅलन्स शीटच्या डेबिटला, एक्सेप्ट फक्त सेल्स रिटर्न आणि ड्रॉविंग. आणि क्रेडिट बॅलन्सेस जे आहेत सगळे ट्रेडिंगच्या क्रेडिटला, प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला आणि बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला ट्रान्सफर होतील. हे याच्यावरनं कळतं. हे क्लिअर सर्वांना इथपर्यंत? ओके, चला. आता आपल्याला हे आयटम ट्रान्सफर करून घ्यायचे. कोणता आयटम कुठं जातो ते फक्त. चला, फर्स्ट दिलेले परचेस अँड सेल्स. कुठं लिहितो परचेस अँड सेल्स? आपण दोन्ही सोबत दिलेले आहेत. पहा, परचेस जे दिलेले आहेत ते डेबिट कॉलम मधले असतील आणि सेल्स कोणते असतील? क्रेडिट कॉलम मधले सेल्स असतील. बरोबर ना? तर परचेस कुठं लिहिणार आपण? ट्रेडिंगच्या डेबिटला. आणि सेल्स कुठं? ट्रेडिंगच्या क्रेडिट साईडला. क्लिअर सर्वांना? यस सर. ओके ओके, चला नेक्स्ट पुढे पहा, वर्क्स मॅनेजर सॅलरी. आता ही वर्क्स मॅनेजर सॅलरी ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईडला लिहायचंय. नवीन आयटम आहे, IMP म्हणायला. ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड. कॅपिटल दिलेले आहे. कॅपिटल काय? सुचेता आणि गायत्री क्रेडिट बॅलन्स आहे. कुठं लिहितो? कॅपिटल अकाउंटच्या पार्टनरशिप कॅपिटलच्या क्रेडिटला. व्हेरी गुड. पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला. त्याच्यानंतर ओपनिंग स्टॉक हा आहे आपला ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड. ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइडचा शॉर्ट फॉर्म लिहितो आपण TD ला. आवाज येतोय कोणाच तरी? म्यूट करा.
हा आहे आपला ओपनिंग स्टॉक. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला लिहिणार आपण डेटर्स आणि क्रेडिटर्स. आयटम त्यांनी कंबाईनली दिलेत. डेटर्स आपली असेट आहे म्हटल्यावर कुठं लिहिणार आपण असेट साइड, आणि क्रेडिटर्स आपली लॅबिलिटी म्हटलं कुठं लिहिणार लॅबिलिटी साइडला. लायबिलिटी साइड. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि हा जो डेबिट बॅलन्स आहे हा कशाचा असेल, डेटर्स का क्रेडिटर्सचा? डेटर्स. डेटर्स. व्हेरी नाईस. आणि क्रेडिट बॅलन्स जो असेल तो कशाचा असेल? क्रेडिटर्सचा असेल. डन. क्रेडिट क्लिअर सर्वांना इथपर्यंत? हो सर. ओके. वेजेस अँड सॅलरी फर्स्ट अपियर फ्रॉम वेजेस, म्हणजे पहिल्यांदा वेजेस दिले म्हणजे आपण हे कुठं लिहिणार ट्रेडिंगच्या ट्रेडिंगच्या डेबिटला. डेबिट साइडला टीडी. बिल्स रिसिवेबल लॅबिलिटी का असेट साइड? बिल्स रिसिवेबल असेट आहे, लक्षात राहू द्या. डेबिट बॅलन्स म्हटल्यावर एक्सपेन्सेस किंवा असेट, लॅबिलिटीचा संबंधच येत नाही. आणि बिल्स पेएबल लायबिलिटी साइड. लॅबिलिटी साइड. व्हेरी गुड. डिस्काउंट प्रॉफिट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. हा बॅलन्स क्रेडिट दिलेला आहे. काय बॅलन्स क्रेडिट आहे म्हटलं, एक तर इन्कम किंवा लॅबिलिटी. लॅबिलिटी तर होत नाही, मग इन्कम आहे. इन्कम म्हटल्यावर प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. का? कारण की इनडायरेक्ट इन्कम आहे. क्लिअर सर्वांना? ओके. देन आफ्टर मोटिव्ह पॉवर हा डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. कुठे लिहिणार? ट्रेडिंगच्या डेबिटला. ट्रेडिंगच्या डेबिटला. व्हेरी गुड. कस्टम ड्युटी ट्रेडिंग अकाउंट डेबिट ट्रेडिंग कुठं लिहिणार सांगा बरं? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडलाच लिहिणार, ट्रेडिंगच्या डेबिटलाच. जर कन्फ्युजन झालेलं असेल तर IMP म्हणा, पहिल्यांदाच आलंय. इंटरेस्ट आणि क्रेडिट बॅलन्सेस दिला इंटरेस्टचा पा या ठिकाणी, म्हणजे कुठं लिहिणार? प्रॉफिट अँड लॉसच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साइड. व्हेरी गुड. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साइड. अनप्रोडक्टिव्ह वेजेस कुठं लिहिणार? अनप्रोडक्टिव्ह वेजेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. प्रॉफिट अँड लॉस. व्हेरी गुड. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. नवीन आयटम वाटला की IMP करून ठेवायचं. त्याच्यानंतर ऑडिट फीज प्रॉफिट अँड लॉस डेबिट साइड. व्हेरी गुड. त्याच्यानंतर रेंट प्रॉफिट अँड लॉस डेबिट साइड. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. कन्व्हेन्स प्रॉफिट अँड लॉस डेबिट साइड. डेबिट साइड. गुडविल बॅलन्स शीट साइड. बॅलन्स शीट ऍसेट साइड. लक्षात राहून द्या, गुडविल आपली असेट आहे बॅलन्स शीटच्या असेटला. कॉपीराइट सुद्धा असेट आहे बॅलन्स शीटच्या कुठं? ऍसेट साइडला. असेट साइडला. कारण की आयटम जर असे वेगळे आले त्यांना IMP म्हणत मी चाललोय. बिल्डिंग बॅलन्स शीटच्या असेट साइडला. असेट साइड. त्याच्यानंतर पार्टनर्स लोन म्हणजे सुचेताज लोन आहे आणि क्रेडिट बॅलन्स दिलाय. पार्टनरचं लोन काय असणार आहे आपली? लॅबिलिटी असणार आहे, म्हणून बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहा. हा सुद्धा नवीन आयटम आहे, IMP म्हणा. आणि इन्व्हेस्टमेंट बॅलन्स शीटच्या असेट साइडला. बॅलन्स शीट असेट साइड. आणि कॅश ॲट बँक असेट साइड. क्लिअर का सर्वांना? मी आयटम कसे ट्रान्सफर करून घेतले याच्यामध्ये कोणाला अडचण की सर हे मला समजलं नाही, परत एकदा थोडं समजून सांगा. येस. ओके. चला पुढे जाऊया. आता आपल्याला जायचंय ऍडजस्टमेंट कडे. ऍडजस्टमेंट समजून घेऊया. 6 ऍडजस्टमेंट आहेत. पहिल्यांदा दिले स्टॉक ऑन 31 मार्च 2019 वॉज व्हॅल्यूड ऍट ₹19,700 19,700. दोन इफेक्ट होणार. कुठं लिहिणार? ट्रेडिंग ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड, बॅलन्स शीट असेट साइड, लॅबिलिटी नाहीये. त्याच्यानंतर नंबर नेक्स्ट ऍडजस्टमेंट इज सेकंड. गुड्स कॉस्टिंग ₹3,000
डिस्ट्रीब्यूट ऍज अ फ्री सॅम्पल म्हणून डिस्ट्रीब्यूट केला. जे आपण फ्री वाटतो ते कशासाठी वाटतं, आपण जे करतोय ते लोकांना माहिती व्हावं. जसा माझा क्लास फ्री आहे, मी जे करतोय ते लोकांना माहिती व्हावं याच्यासाठी करतोय, बरोबर ना. म्हणजेच माझी काय करतोय मी, ऍडव्हर्टाइजमेंट करतोय. यांनी गुड्स फ्री डिस्ट्रीब्यूट केला म्हणजेच काय करणार, काय करणार आपण, ऍडव्हर्टाइजमेंट म्हणून लिहिणार, बरोबर ना. ओके, मग हा आपण लिहिणार ऍडव्हर्टाइजमेंट म्हणून प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. आणि गुड्स आपल्याकडून गेला की आपण एक इफेक्ट कुठं करतो, ट्रेडिंगच्या क्रेडिट साइडला. व्हेरी गुड. देन आफ्टर नेक्स्ट पहा, मोटिव्ह पॉवर इन्क्लूड ₹5,000 पेड फॉर डिपॉझिट ऑफ पॉवर मीटर. आता बघा ही खूप महत्वाची ऍडजस्टमेंट आहे. IMP म्हणा, IMP पहा काय सांगितलंय त्यांनी, मोटिव्ह पॉवर जे आहे त्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत ₹500. कशाची इन्क्लूड आहेत, डिपॉझिट दिलेलं आहे. पॉवर मीटर म्हणजे इलेक्ट्रिसिटीचा मीटर वगैरे असेल त्याचं डिपॉझिट आहे. आता ही पॉवर मीटर जे आहे ना ही आपली असेट आहे, ही काय आपली असेट आहे. आणि मोटिव्ह पॉवर काय आहे आपला, एक्सपेन्सेस. म्हणजे एक्सपेन्सेस मध्ये इन्क्लूड सांगितलेत त्यांनी मोटिव्ह पॉवरचे. तर आपल्याला सुरुवातीला हे मोटिव्ह पॉवर मधनं वजा करावे लागतील आणि बॅलन्स शीटच्या असेटला लिहावे लागतील. म्हणजे याची इफेक्ट काय होईल पहा, हा एक इफेक्ट होईल. मोटिव्ह पॉवर मध्ये ₹500 लेस, म्हणजेच काय, लेस एक्सपेन्सेस, पहिला इफेक्ट. आणि हे आपली असेट आहे पॉवर मीटर, म्हणजे हे असेट कुठं दाखवायला लागेल आपल्याला, बॅलन्स शीटच्या असेट साइडला. ऍडजस्टमेंट नवीन आहे पण आपण ही बघितलेली होती थेअरीमध्ये, मी याचे एक्सप्लेनेशन दिलेले, तुम्ही बघा मागे जाऊन तुमच्याकडे असेल तर काय, लेस एक्सपेन्सेस आणि बॅलन्स शीटच्या असेटला. आता आपल्याला काय करावं लागेल, मोटिव्ह पॉवरला स्टार मार्क करावं लागेल. तर करूया मोटिव्ह पॉवरला स्टार मार्क. चला पुढे जाऊया. मोटिव्ह पॉवर झाल्यानंतर डेप्रिसिएट बिल्डिंग 5%. इफेक्ट सर्वांना माहिती आहेत. काय करतो आपण डेप्रिशिएशन, त्या स्पेसिफिक असेट मधनं लेस करायचं आणि प्रॉफिट अँड लॉस डेबिट साइडला. व्हेरी गुड. लेस असेट अँड देन सेकंड इफेक्ट शो ऑन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. ऍडजस्टमेंट ऑन बिल्डिंग, सो स्टार मार्क द बिल्डिंग. बिल्डिंगला काय करणार आपण, स्टार मार्क करणार. चला बिल्डिंगला स्टार मार्क करून घेऊया. ओके, क्लिअर आहे का सर्वजण, इथपर्यंत सोबत आहेत का सांगा. हो सर. ओके डन. देन आफ्टर पुढे बघा, राईट ऑफ 2,000 फॉर बॅड डेब्ट्स, ₹2,000 बॅड डेब्ट्स अँड मेंटेन RDD ऍट 3% ऑन डेटर्स. ₹2,000 बॅड डेब्ट्स आहे आणि 3% RDD आहे. तर ह्या दोन्ही ऍडजस्टमेंट कशावर आहेत, कोण सांगू शकते मला. डेटर्स वर. व्हेरी गुड. कशावर आहे, डेटर्स वर आहे. म्हणजे या डेटर्स मधनं काय करणार, लेस करणार, बरोबर ना. आणि दुसरा इफेक्ट कुठे दाखवणार, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला. आता बॅड डेब्ट्स दिलेले असतील तर त्याला एक स्टार मार्क आणि डेटर्सला 2 स्टार मार्क करावे लागतील. तर चला डेटर्सला 2 स्टार मार्क करू आणि बॅड डेब्ट्सला 1 स्टार मार्क येईल. बघा डेटर्स कुठे दिसत आहेत, या ठिकाणी दिसतात. आवाज येतोय कोणाच तरी. डेटर्सला 2 स्टार मार्क करा, 1 आणि 2. आणि बॅड डेब्ट्स पहा आहेत का दिलेले आपल्याला, त्यांनी नाही दिले सर. नाही दिले, म्हणजे स्टार मार्क होणार नाही. चला नेक्स्ट ऍडजस्टमेंट नंबर लास्ट, बिल्स रिसिएबल इन्क्लूड डिसऑनर बिल ₹4,000. अशा प्रकारची ऍडजस्टमेंट आपली झालेली आहे, जर तुम्हाला आठवत असेल तर याचे इफेक्ट सांगा बरं मला, काय होईल. डेटर्स मध्ये प्लस. व्हेरी गुड. डेटर्स मध्ये ऍड डेटर्स. रिसिवेबल मधून मायनस. व्हेरी गुड. आणि लेस काय करणार आपण, बिल्स रिसिवेबल मधून. ही कन्सेप्ट आपल्या दुसरा का तिसराच प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये आपण अभ्यासलेली आहे. त्यामुळं आपण काय करणार, याच्यावरचं एक्सप्लेनेशन जे आहे ते थोडक्यात काय, डेटर्स म्हणजे आपले कोण असतात, ज्यांना माल उधारवर विकला असे व्यक्ती. आणि आपला विश्वास नसतो काही व्यक्तींवर, त्यांना आपण बिल देतो, त्यांना त्या बिलाचे पैसे येणे असतात, बिल्स रिसिवेबल आहे. आणि त्याने जे पैसे नाकारले ते डिसऑनर होते. या सगळ्या कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितल्यात, आठवा पहा.
तर याची इफेक्ट आहे डेटर्स मधनं लेस आणि बिल्स रिसिवेबल मधनं, डेटर्स मध्ये ऍड आणि बिल्स रिसिवेबल मधनं लेस. आता स्टार मार्क करावं लागेल डेटर्सला आणि बिल्स रिसिवेबल्सला. चला करूया स्टार मार्क. डेटर्सला 3 स्टार मार्क होतील डेटर्सला आणि बिल्स रिसिवेबलला 1 स्टार मार्क. आता मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. आता डेटर्सवर टोटल 3 ऍडजस्टमेंट झाल्या बरोबर ना. बॅड डेब्टची एक झाली, RDD ची एक झाली आणि डिसऑनर बिलची एक झाली. पहिल्यांदा कोणती करणार आपण? सहावी म्हणजे बिल डिसऑनरची करणार. त्याच्यानंतर 2 नंबरला बॅड डेब्ट्स वजा करणार 2000 आणि नंतर 3 नंबरला आपण RDD वजा करणार. क्लिअर का सर्वांना? यस सर. ओके. अशा पद्धतीने ऍडजस्टमेंट तर समजून घेतल्या. आता सॉल्व्ह करायला सुरुवात करायची. सर्वांनी ड्रॉ करून ठेवला असेल असं गृहीत धरून आपण सॉल्व्ह करायला सुरुवात. हा बोला. ते अनप्रोडक्टिव्ह वेजेस आहेत ना, ते प्रॉफिट अँड लॉस डेबिटला का दिले? आता हे काय अनप्रोडक्टिव्ह, मी तुम्हाला डायरेक्ट एक्सपेन्सेसची एक मिनिंग सांगितलं होतं काय की डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे असे एक्सपेन्सेस विच एक्सपेन्सेस इज रिलेटेड टू प्रोडक्शन फॅक्टरी अँड डायरेक्टली गुड्स. म्हणजे काय, जे एक्सपेन्सेस प्रोडक्शनशी रिलेटेड आहेत, गुड्सशी रिलेटेड आहेत आणि फॅक्टरीशी रिलेटेड आहेत. आता हे वेजेस आहेत ते अनप्रोडक्टिव्ह. अनप्रोडक्टिव्ह म्हणजे प्रोडक्शनशी रिलेटेड नाहीत, म्हणजेच काय ते इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. जर इथं प्रोडक्टिव्ह वेजेस म्हटलं असतं तर ते प्रोडक्शनशी रिलेटेड आहेत म्हणून त्याला डायरेक्ट एक्सपेन्सेस. आता हे डायरेक्ट इनडायरेक्ट कसं ओळखायचं तर एक छोटंसं उदाहरण देतो. थोडा वेळ लागेल आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला, पण अडचण नाही. जर नवीन कोण असतील तर त्यांना हे लक्षात येईल. पहा, हा आहे टेबल बरोबर. हा टेबल आहे असं गृहीत धरा आणि हा टेबल बनवण्यासाठी काय काय गोष्टी आवश्यक आहेत ते मला सांगा. टेबलची फॅक्टरी आपली असं समजूया आणि काय काय आवश्यक आहे ते सांगा मला. चला. लाकूड. लाकूडला आपण काय म्हणणार? रॉ मटेरियल म्हणणार बरोबर. रॉ मटेरियल आवश्यक आहे. व्हेरी गुड. त्याच्यानंतर अजून काय आवश्यक असेल? खिळे वगैरे. खिळे म्हणजेच ते थोडक्यात टूल्स म्हणू आपण त्याला, लूज टूल्स वगैरे, किंवा लूज टूल्स म्हणता येणार नाही पण खिळे सुद्धा मटेरियल मध्येच येईल. अजून हे बनवणारा जो सुतारकाम करणारा व्यक्ती आहे तो काय असेल? तो लागेल बरोबर ना, सुतारकाम करणारा. म्हणजेच त्याला आपण काय देतो? वेजेस देतो. वेजेस. जो काय हाताने काम करतो ना, शारीरिक काम करतो, त्याला वेजेस देतो बरोबर. अजून काय लागेल? रॉ मटेरियल म्हटल्यावर थोडक्यात त्याला आपण परचेस देखील म्हणतो रॉ मटेरियलला थोडक्यात. अजून काय लागेल कोण सांगते का? त्याला अजून काही डिंक लागेल बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी लागतील. तर हे काय, ह्या टेबल बनवण्याशी रिलेटेड होणारा खर्च आहे बरोबर का. टेबल साठी आवश्यक आहे फिजिकली. ह्या जर नसेल तर टेबल बनवू शकतो का आपण? नाही. नाही. मग याला काय म्हणायचं? डायरेक्ट एक्सपेन्सेस. याला काय म्हणायचं? डायरेक्ट एक्सपेन्सेस. डायरेक्ट म्हणजे गुड्स तयार करण्यासाठी लागणारा खर्च, म्हणजे डायरेक्टली गुड्स अँड प्रोडक्शनशी रिलेटेड आहे. मग असा एक्सपेन्सेस आपल्याला ट्रायल बॅलन्स मध्ये कोणता असतो? परचेस असतात, वेजेस असतात, त्याच्यानंतर मोटिव्ह पॉवर, रॉयल्टी, फॅक्टरी एक्सपेन्सेस वगैरे, असे सगळे हे काय आहेत? डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत. आणि इनडायरेक्ट म्हणजे काय? आता आपली ही फॅक्टरी आहे बरोबर. ह्या फॅक्टरीमध्ये आपल्याला हिशोब ठेवण्यासाठी कोण लागल? अकाउंटंट लागन. कोण लागन? अकाउंटंट लागन किंवा सुपरवायझर लागन बरोबर. त्याला आपण देणार सॅलरी बरोबर. फॅक्टरीचा इन्शुरन्स काढावा लागेल, आग वगैरे जळली तर हा इन्शुरन्स. त्याच्यानंतर लाईट बिल आपल्याला पेड करावं लागेल ऑफिस मधलं, आणि ऑफिस असेल तर प्रिंटिंग अँड स्टेशनरी, पेन वगैरे लागतील. हे सगळं काय आहे? हे जरी नसलं तरी टेबल बनवता येऊ शकतो ना. समजा इन्शुरन्स नसला, लाईट नसली किंवा प्रिंटिंग अँड स्टेशनरी, पेन वगैरे नसले तरी टेबल बनवू शकतो आपण, कारण की लाकूड आणि बाकीच्या गोष्टी असल्यावर टेबल बनवता येतो. हा जो एक्सपेन्सेस दिलेला आहे मी, हा डायरेक्टली प्रोडक्शनशी रिलेटेड नाहीये. डायरेक्टली प्रोडक्शनशी, गुड्सशी आणि फॅक्टरीशी रिलेटेड नाही. त्यामुळं याला आपण म्हणणार इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. डायरेक्ट आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस मधला फरक कळला का तुम्हाला?
हो सर. ओके. म्हणून हो, हा sir. जो इनडायरेक्ट एक्सपेन्सेस जेवढे असतात ना ते सगळे लिहिले जातात प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला. आणि जे डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत बघा, परचेस, वेजेस, रॉयल्टी, फॅक्टरी रेंट, हे सगळं लिहिलं जातं ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला. कुठं लिहिलं जातं? ट्रेडिंगच्या डेबिटला. आणि हे जे अनप्रोडक्टिव्ह वेजेस आहेत, अनप्रोडक्टिव्ह म्हणजे काय? प्रोडक्शनशी रिलेटेड नाही आहेत, ते काय प्रोडक्टिव्ह नाही आहेत, त्याच्यापासून आपण प्रोडक्शन करू शकत नाही, परंतु ते वेजेस पेड करावे लागलेत. प्रोडक्शन घेतलेलं नाही, प्रोडक्शन घेण्यासाठी तो खर्च झालेला नाही, ते वेजेस द्यावे लागले नाहीत, परंतु ते दिलेत, म्हणून त्याला अनप्रोडक्टिव्ह म्हणणार. आणि हे आपण लिहिणार प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. का? कारण की तो इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. क्लिअर आहे सर्वांना? हो सर. ओके. चल, आज मला विचारलंय की सर कोणती ऍडजस्टमेंट पहिली घ्यायची ते एकदा परत सांगा. म्हणजे तुम्ही डेटर्सच्या बाबतीत म्हणताय, तर आता काय झालेलं आहे, जे नवीन असतील त्यांचेच हे प्रश्न असणार आहेत. आपण पहा, डेटर्स वरच्या ऍडजस्टमेंटचा सिक्वेन्स बघितला होता. त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा दोन आयटम ऍड करायचो आणि 3 आयटम लेस करायचो. 3 आयटम लेस करायचे. 2 आयटम कोणते ऍड? एक तर काय, अनरेकॉर्डेड डेटर, अनरेकॉर्डेड सेल्स काय करायचे डेटर्स मध्ये ऍड करायचे. जर अनरेकॉर्डेड सेल्सचे आयटम असेल तर डेटर्स मध्ये ऍड करणार. आणि बिल्स रिसिवेबल डिसऑनर, बिल्स रिसिवेबल डिसऑनर काय करायचो आपण? ऍड करायचो. लेस काय करतो? बॅड डेब्ट्स, बॅड डेब्ट्स पहिल्यांदा, बरोबर. त्याच्यानंतर आरडीडी आणि नंतर डिस्काउंट ऑन डेटर्स, ऑन डेटर्स. हा सिक्वेन्स आहे, या सिक्वेन्सलीच जायचं. पहा, आता आपल्याला प्रॉब्लेम मध्ये ह्या 5 पैकी कोणती ऍडजस्टमेंट दिली बघा? बॅड डेब्ट्स एक दिले, आरडीडी एक दिलाय आणि बिल्स रिसिवेबल डिसऑनर दिल. म्हणजे बिल्स रिसिवेबल डिसऑनर जे आहे ते पहिल्यांदा आपण ऍड करणार, बरोबर. अनरेकॉर्डेड सेल्स दिले नाही ते काय घेणार नाही. बॅड डेब्ट्स दिलेत ते 2 नंबरला घेणार लेस करायला. आणि 3 नंबरला जो आरडीडी दिलाय तो घेणार 3 नंबरला लेस करायला. हे डिस्काउंट ऑन डेटर्स घेणार नाही आणि अनरेकॉर्डेड सेल्स घेणार नाही. 5च ऍडजस्टमेंट असणार आहे डेटर्सवर. याच्यापैकी ज्या येतील त्या सिक्वेन्सली हाच लक्षात ठेवायचा, सिक्वेन्सली अशा पद्धतीने करायच्या. क्लिअर का सर्वांना? हो सर. ओके. चला, आता थोडस काय होतंय, मला जास्त एक्सप्लेनेशन दिल्यामुळं वेळ जाईल, पण हरकत नाही, आपण समजून तरी घेतोय. चला, सर्वांनी शेवटपर्यंत राहण्याचा प्रयत्न करायचा. ट्रान्सफर करायला सुरुवात करायची. पहिल्यांदा आपलं ट्रेडिंग अकाउंट, त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, कॅपिटल अकाउंट आणि बॅलन्स शीट, अशा पद्धतीचे अकाउंट तयार केलेले आहेत. ट्रेडिंग अकाउंट बघा, सेल्स कुठे लिहिणार आहे? ट्रेडिंगच्या, सॉरी सेल्सच म्हणते, परचेस डेबिट साइडला, परचेस रिटर्न वगैरे, ट्रेडिंगच्या डेबिटला लिहिणारे, परचेस रिटर्न वगैरे काही नाही, त्यामुळे ट्रेडिंगच्या डेबिटला आधी ओपनिंग स्टॉक लिहून ठेवा. टू ओपनिंग स्टॉक, टू ओपनिंग स्टॉक, टू ओपनिंग स्टॉक, अमाऊंट तशीच ठेवा. आणि त्याच्यानंतर लिहा टू परचेस, ज्यावेळेस अमाऊंट भेटेल ओपनिंग स्टॉकची त्यावेळेस लिहूया टू परचेस. आणि परचेसच्या अमाऊंटला 65,000, 65,000, आउटर कॉलमला 65,000. क्लिअर का सर्वांना? हो सर. सेल्स, सेल्स लिहायचे 1,85,500. ट्रेडिंगच्या कुठं? क्रेडिट साइडला लिहा बाय सेल्स, बाय सेल्स 1,85,500, 1,85,500 रुपये. थोडस फास्ट होईल पण सोबत राहण्याचा प्रयत्न करा. वर्क्स मॅनेजर सॅलरी कुठं लिहायचं? ट्रेडिंगच्या डेबिट साइड, डेबिट साइडला लिहा टू वर्क्स मॅनेजर सॅलरी. आणि अमाऊंट लिहा वर्क्स मॅनेजर सॅलरीची, किती अमाऊंट आहे? 2,300 रुपये आउटर कॉलमला, 2,300. क्लिअर का सर्वांना? हो सर. ओके. कॅपिटल
आणि कॅपिटल दिलंय सुचेता आणि गायत्रीचं दिलेलं आहे, ते आपण पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला लिहूया. बाय बॅलन्स, आता इथं मी शॉर्ट मध्ये लावली तो सुचेता आणि गायत्री, सुचेता आणि गायत्री. आणि क्रेडिटला लिहा बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन आणि अमाऊंट लिहा कॅपिटलच्या 75,000 आणि 40,000, 75,000 आणि 40,000. सोबत राहा सर्वांनी, सोबत आहेत का एकदा सांगा. हो सर. ओके चला. Yes, sir. ओपनिंग स्टॉक, पुढचा आयटम ओपनिंग स्टॉक. ट्रेडिंगच्या डेबिटला लिहायचंय 18,700 रुपये. जाऊया ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला. त्या ठिकाणी आपण लिहिलंय ओपनिंग स्टॉक, हेडिंग फक्त अमाऊंट लिहा 18,700 रुपये, आउटर कॉलम. क्लिअर का? सोबत आहेत का सर्वजण? हो सर. 18,700 झाल्यानंतर डेटर्स असेटला लिहायचे. 3 ऍडजस्टमेंट आहेत. जागा कशी सोडायची ते लक्षात राहू द्या. बघा मी बॅलन्स शीटच्या असेटला आलोय आणि त्या ठिकाणी लिहितोय डेटर्स आणि अमाऊंट लिहा डेटर्सची किती आहे, 47,500, 47,500. फर्स्ट पहिली ऍडजस्टमेंट, एक ओळ जागा सोडा. दुसऱ्या ऍडजस्टमेंट साठी पुन्हा 2 ओळी जागा सोडायच्या आणि तिसऱ्या ऍडजस्टमेंट साठी पुन्हा 2 ओळी जागा सोडायच्या. असे 2 2 4 आणि 1 5 ओळी जागा सोडाव्या लागतील तुम्हाला. चला डेटर्स लिहिलं का सर्वांनी? हो सर. ओके. क्रेडिटर्स बॅलन्स शीटच्या कुठं लिहिणार? Liability side. लॅबिलिटी Liability साइडला एक side. 3-4 ओळी जागा सोडा आणि लिहा क्रेडिटर्स आणि अमाऊंट लिहा क्रेडिटर्सची अमाऊंट आहे पहा या ठिकाणी 35,000, 35,000, 35,000. सोबत आहेत का सर्वजण? एकदा आवाज द्या. ओके ओके चला. वेजेस अँड सॅलरी ट्रेडिंगच्या डेबिटला 4,000 लिहायचे. पळत जायचं ट्रेडिंगच्या डेबिटला, वेळ न घालवता. सोपा आयटम आहे, पटकन लिहायचा. टू वेजेस अँड सॅलरीज आणि अमाऊंट लिहा त्या ठिकाणी वेजेस अँड सॅलरीची 4,000. ऍडजस्टमेंट वगैरे काही नाही, डायरेक्ट आउटरला लिहा 4,000 रुपये. 4,000 झालं. वेजेस झालं. त्याच्यानंतर बिल्स रिसिवेबल आहे. बिल्स रिसिवेबल कुठं लिहिणार? बॅलन्स शीट लायबिलिटी साइड. बॅलन्स शीट लायबिलिटी का बॅलन्स शीट असेट साइड? बिल्स रिसिवेबल. असेटला लिहा, पटकन लिहायचं बिल्स रिसिवेबल आणि याच्यावर ऍडजस्टमेंट आहे म्हणून इनरला लिहा 22,000, 22,000 रुपये. बिल्स रिसिवेबल 22,000. सोबत राहा सर्वांनी. बिल्स रिसिवेबल झाल्यानंतर बिल्स पेएबल कुठं लिहिणार आहे? बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साइडला आउटर कॉलमला लिहा बिल्स पेएबल आणि अमाऊंट लिहा बिल्स पेएबलची 400 रुपये का? सॉरी किती अमाऊंट? 27,300 रुपये ना? हा लिहा सर्वांनी 27,300 रुपये. ओके. बिल्स पेएबल झालं 27,300. डिस्काउंट क्रेडिट बॅलन्स कुठं लिहिणार? प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साइडला लिहायचा प्रॉफिट अँड लॉसच्या. बाय डिस्काउंट एक ओळ जागा सोडून लिहा, बाय डिस्काउंट. रिसिवड म्हणा, रिसिवड, कारण की हा रिसिवड आहे. बाय डिस्काउंट रिसिवड आणि अमाऊंट आहे 400, 400 रुपये. आउटर कॉलमला लिहायचे 400. डिस्काउंट झाल्यानंतर मोटिव्ह पॉवर ऍडजस्टमेंट आहे, कुठं लिहायचंय? 1,350. व्हेरी गुड. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला लिहा टू मोटिव्ह पॉवर.
आणि अमाऊंट लिहा 1350 इनर कॉलमला. आणि एक ओळ जागा सोडायची ऍडजस्टमेंट साठी. सोबत राहा सर्वांनी. मोटिव्ह पॉवर झाल्यानंतर कस्टम ड्युटी ट्रेडिंगच्या डेबिटलाच लिहायचं टू कस्टम ड्युटी. आणि अमाऊंट लिहा 1500 आउटर कॉलमला. 1500 आउटर कॉलम. सोबत आहेत ना सर्वजण? ओके चला. इंटरेस्ट 1300 रुपये ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला, आपलं प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला लिहा बाय इंटरेस्ट. बाय इंटरेस्ट. आणि अमाऊंट लिहा 1300 रुपये. आउटर कॉलमला 1300. इंटरेस्ट झाल्यानंतर अनप्रोडक्टिव्ह वेजेस कुठं लिहिणार? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. व्हेरी गुड. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला लिहा टू अनप्रोडक्टिव्ह वेजेस. आणि अमाऊंट लिहा अनप्रोडक्टिव्ह वेजेसची 3000 रुपये आउटर कॉलमला. 3000 रुपये आउटर कॉलमला. सोबत आहे ना सर्वजण? हो सर. ओके चला. ऑडिट फी हा सुद्धा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटलाच लिहायचा आहे. लिहा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू ऑडिट फीज सोबत राहायचं. टू ऑडिट फीज. अमाऊंट लिहा 1800 आउटर कॉलम. 1800. 2500 रेंटची. हो रेंटची 2500 लिहा. 2500. त्याच्यानंतर पुढचा आयटम आहे टू रेंट. रेंट सुद्धा तिथंच लिहायचं आहे. किती? 1800 रुपये. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. सोबत राहा सर्वांनी. टू रेंट सोबत आहेत का सांगा एकदा सर्वजण? हो सर. ओके. 1800 रुपये प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला आउटर कॉलम मध्ये लिहिले. पुढे जाऊया. रेंट झाल्यानंतर कन्व्हिनियन्स हे सुद्धा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटलाच लिहायचंय. जाऊ प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला आणि त्या ठिकाणी लिहा टू कन्व्हिनियन्स. आणि अमाऊंट लिहा कन्व्हिनियन्सची 2000 रुपये. 2000 आउटर कॉलम. कन्व्हिनियन्स झाल्यानंतर गुडविल कॉपीराइट या दोन्ही असेट बॅलन्स शीटच्या असेट साइडला लिहायच्यात. 25,000 आणि 20,000 दोन्ही उचलून घेऊन जाऊया खांद्यावर टाकून. बॅलन्स शीटच्या असेट साइडला पहिल्यांदा लिहा गुडविल. अमाऊंट लिहा 25,000 आउटर कॉलम. 25,000 आउटर कॉलम. आणि त्याच्यानंतर कॉपीराइट. आणि अमाऊंट लिहा 20,000 रुपये आउटर कॉलम. 20,000 आउटर कॉलम. क्लिअर का सर्वजण? सोबत आहेत का? बोला एकदा. हो सर. ओके चला. बिल्डिंग वर ऍडजस्टमेंट आहे. बॅलन्स शीटच्या कुठं? असेटला लिहूया बिल्डिंग. बॅलन्स शीटच्या असेटला बिल्डिंग. अमाऊंट 88,000 88,000 इनर कॉलमला लिहूया. इनर कॉलमला 88,000. ओके चला. त्याच्यानंतर पार्टनर्स लोन म्हणजेच आपली लॅबिलिटी कुठे लिहिणार? बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साइडला लिहा पार्टनर्स लोन. आणि अमाऊंट काय आहे बघा त्या ठिकाणी? 6,150 रुपये. 6,150 लिहिलं बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साइडला. क्लिअर का सर्वजण? हो सर. ओके चला.
त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट कुठं लिहायचं आपल्याला बॅलन्स शीटच्या Asset दोन्ही side ला. आयटम सोबतच घेऊ. इन्व्हेस्टमेंट आणि कॅश ॲट बँक 40 आणि 26,000 बॅलन्स शीटच्या असेटला लिहूया. इन्व्हेस्टमेंट अमाऊंट आहे इन्व्हेस्टमेंटची 40,000 आउटरला लिहा 40,000 आणि लास्ट आयटम आहे कॅश ॲट बँक आणि अमाऊंट आहे कॅश ॲट बँकची 26,000 26,000. क्लिअर का सर्वांना इथपर्यंत? हो हो सर. सर. ओके. आपण काय केलं सगळा ट्रायल बॅलन्स ट्रान्सफर करून घेतला. याच्यामध्ये कोणाला काय अडचण? नो सर. नाही सर. ओके. शेवटचे 2 मिनिट राहिले. तुम्हाला जी मी लिंक पाठवली ना अगोदर त्या लिंकवरच क्लिक करून फक्त ऍडजस्टमेंट राहिलेत. एक 5 ते 10 मिनिटासाठी जॉईनिंग करा. चला फर्स्ट ऍडजस्टमेंट क्लोजिंग स्टॉक आहे. काय इफेक्ट होतात आणि कुठं लिहायचे? ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि बॅलन्स शीटच्या असेटला. Asset side ला. ओके. चला क्लोजिंग स्टॉक घेऊया. 19,700 ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला लिहूया. ट्रेडिंगच्या क्रेडिटला लिहा बाय क्लोजिंग स्टॉक आणि अमाऊंट लिहा 19,700 रुपये. बरोबर आहे ना? 19,700 रुपये. आणि बॅलन्स शीटच्या असेटला सर्वात शेवटी लिहा क्लोजिंग स्टॉक अमाऊंट लिहा 19,700 रुपये. 19,700 सोबत आहेत ना सर्वजण? हो सर. ओके. चला नेक्स्ट गुड्स कॉस्टिंग ₹3,000 डिस्ट्रीब्यूट ऍज अ फ्री सॅम्पल. ऍडव्हर्टाइजमेंट आहे. आपल्याकडून माल गेला की कुठं लिहितो आपण? ट्रेडिंगच्या क्रेडिट साइडला. म्हणून जाऊया ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आणि त्या ठिकाणी लिहूया बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड ऍज फ्री सॅम्पल. करूया गुड्स डिस्ट्रीब्युटेड ऍज अ फ्री सॅम्पल. कितीचा गुड्स डिस्ट्रीब्यूट केला? 3,000 रुपयाचा. तो ट्रेडिंगच्या क्रेडिटला लिहिणार आपण 3,000 रुपये. ट्रेडिंगच्या क्रेडिटला 3,000 रुपये. आणि याचा दुसरा इफेक्ट आपला खर्च झाला म्हणून तो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला दाखवायचा टू ऍडव्हर्टाइजमेंट म्हणून. अमाऊंट लिहा 3,000 रुपये आउटर कॉलमला. अमाऊंट 3,000 आउटरला आणि कंसात लिहायचं गुड्स डिस्ट्रीब्यूट ऍज फ्री. एवढं लिहिलं तरी खूप झालं. क्लिअर का सर्वांना 2 नंबरचे ऍडजस्टमेंट? बोला. हो सर. स्पीड मेंटेन करायचा कारण की आता आपला 15वा प्रॉब्लेम आहे. आपल्याला स्पीड मध्ये सोडवायचे. इतके स्लो चालणार नाही. मोटिव्ह पॉवर इन्क्लूड 500 पेड फॉर डिपॉझिट ऑफ पॉवर मीटर ऍडजस्टमेंट नंबर 3. आता मोटिव्ह पॉवर मध्ये 500 रुपये इन्क्लूड आहेत जे आपण असेट खरेदीसाठीचा खर्च आहे. म्हणजेच काय रिव्हेन्यू एक्सपेंडिचर मध्ये कॅपिटल एक्सपेंडिचर इन्क्लूड आहे. तर हा मोटिव्ह पॉवर मधनं 500 जो असेट खरेदीचा खर्च तो वजा करावा लागेल आणि हा 500 पॉवर मीटर आहे जो आपले असेट आहे तो बॅलन्स शीटच्या असेटला दाखवावा लागेल. तर जाऊया आपण आपल्या मोटिव्ह पॉवर कडे. ते आपण ट्रेडिंगच्या डेबिटला लिहिले. त्या ठिकाणी लेस म्हणायचं लेस डिपॉझिट ऑफ पॉवर मीटर. डिपॉझिट ऑफ पॉवर मीटर आणि अमाऊंट लिहायची 500. 1300 मधनं 500 वजा झाले. आउटरला किती येतील?
1300 रुपये. 1300 1350 मधून 500 वजा केले आउटरला 850 येतील, बरोबर का? हो. आणि याचा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेटला दाखवायचा. हे आपला पॉवर मीटर आपली असेट आहे म्हणून लिहा पॉवर मीटर. आणि अमाऊंट लिहा 500 आउटर कॉलम. ऍडजस्टमेंट क्लिअर का सर्वांना? दोन इफेक्ट क्लिअर का सर्वांना? हो सर. ओके चला, पॉवर मीटरची ऍडजस्टमेंट झाली. 3 नंबर. 4 नंबर डेप्रिसिएट बिल्डिंग. सगळ्यांना माहिती आहे इफेक्ट, फक्त सांगा बाबा. बिल्डिंग मधनं लेस करायचं आणि प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला दाखवायचं. व्हेरी गुड. बिल्डिंग आपण लिहिले बॅलन्स शीटच्या असेटला, त्या ठिकाणी जायचं, लिहायचं लेस डेप्रिसिएशन ऍट 5%. 88,000 वर 5% काढायचं. 1 शून्य झाकला तर 8,810% येतात. त्याच्या निम्मे म्हणजे 5%. 8,800च्या निम्मे 4,400. 4,400. हा, 88 मधनं 4 गेले 84. 84 मधनं वरचे 400 गेले 83,600 रुपये आउटरला येतील. आणि या डेप्रिशिएशनचा दुसरा इफेक्ट कुठं जातो प्रॉफिट अँड लॉसच्या? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला यायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं टू डेप्रिशिएशन ऑन बिल्डिंग आणि अमाऊंट लिहायची 4,400 रुपये आउटर कॉलम. क्लिअर का सर्वजण? हो सर. ओके. देन आफ्टर नेक्स्ट ऍडजस्टमेंट आहे राईट ऑफ ₹2,000 फॉर बॅड डेब्ट्स. ही ऍडजस्टमेंट करण्याच्या अगोदर आपल्याला त्याच्या पुढची म्हणजे किती 6 नंबरची करावं लागेल, बरोबर ना? हो सर. ओके. काय सांगितले पहा, बिल्स रिसिवेबल इन्क्लूड डिसऑनर बिल ऑफ ₹4,000. बिल्स रिसिवेबल मध्ये इन्क्लूड आहे 4,000 रुपयाचं डिसऑनर बिल. ते बिल्स रिसिवेबल मधनं लेस करायचंय आणि डेटर्स मध्ये काय करायचंय? ऍड करायचे. जाऊया बिल्स रिसिवेबल कडे जाऊ, पळत जायचं बिल्स रिसिवेबल कडे. आपण बॅलन्स शीटच्या असेटला लिहिलेत, त्या ठिकाणी म्हणायचं लेस डिसऑनर बिल आणि अमाऊंट किती बघा डिसऑनर बिलची 4,000 रुपये. 22 मधनं 4 गेले आउटरला किती राहतील? 18,000 रुपये. आणि डेटर्स कडे यायचं. हा, डेटर्स कडे यायचं. त्याच ठिकाणी डेटर्स लिहिलेत वर, त्या ठिकाणी लिहायचं ऍड बिल्स रिसिवेबल डिसऑनर आणि अमाऊंट लिहायची 4,000 रुपये. 47,500 प्लस 4,000 51,000. इनरलाच लिहायचे बरं का, सॉरी 51,500 जे आहेत ना ते इनरला लिहावे लागतील. 51,500 रुपये इनरलाच लिहायचे. ऍडजस्टमेंट क्लिअर का सर्वांना बिल्स रिसिवेबल डिसऑनरची? ओके. ती ऍडजस्टमेंट संपली, तिला टिक मार्क करून टाकूया. 6 नंबर. आणि नेक्स्ट लास्ट ऍडजस्टमेंट 5 नंबर राईट ऑफ 2,000 बॅड डेब्ट्स आणि आरडीडी आहे 3%. दोन्ही डेटर्स मधनं वजा करायचे. डेटर्स लिहिलेत बॅलन्स शीटच्या असेट साइडला. जाऊ बॅलन्स शीटच्या असेटला. ज्या ठिकाणी डेटर्स लिहिलेत त्या ठिकाणी लिहूया लेस बॅड डेब्ट्स आणि अमाऊंट लिहा त्याची बॅड डेब्ट्सची 2,000 रुपये. 2,000 रुपये. 51,500 मधनं 2 गेले किती येतील खाली? 49,500. आणि त्यातनं पुन्हा एकदा म्हणायचं लेस आरडीडी ऍट 3%. 3%. 49,500 2 शून्य झाकले तर 495. 4 1 4 4 2 8 4 3 12 आणि 9 3 27 1200 आणि वरचे 2 1400
माझ्या अंदाजे किती येते 1485 येईल बघा. 85. 1485 रुपये. हे वजा झाले 49,500 मधनं, तर आउटरला येतील 48,015. 48,015. आणि या दोन्ही बॅड डेब्ट्स आणि आरडीडी प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला घेऊन यायचं. सुरुवातीला लिहायचं टू बॅड डेब्ट्स. बॅड डेब्ट्स अमाऊंट लिहायची 2000 रुपये आणि नंतर लिहायचं टू आरडीडी. अमाऊंट लिहायची 1485 रुपये. क्लिअर का सर्वांना? कसं केलं मी? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला ना? हो, लिहिल्यावर सांगितलं मला सर्वांनी. अगोदर सांगायचं होतं ना. बरोबर बघितलं. म्हणजे लिहून दिलं सरांना व्यवस्थित, चुकीचं नंतर सांगितलं सर चुकले. टू बॅड डेब्ट्स प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. टू बॅड डेब्ट्स अमाऊंट लिहायची त्या ठिकाणी किती? 2000. आणि त्याच्यानंतर टू आरडीडी प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. काही जणांनी मी लिहिलंय ना चुकीचं, त्यांनी सुद्धा चुकीचं लिहिलं असेल बरं का. असे कोण आहेत बरं सांगा मला? नाही सर, कोणीच नाही. कोणीच नाही. नाही सर. नाही ना? अजिबात नाही. अजिबात नाही. आता मी काय बघा येणार आहे का म्हणा. चला झालं, सर्वांनी आपल्या ऍडजस्टमेंट केल्या आणि सगळं ट्रान्सफर केलं. वेळ जरा जास्त गेला पण आपण सॉल्व्ह केलं सगळं. आता क्लोज करायचंय. बेरीज वजाबाकी सांगत बसणार नाही, कशी येईल उलटी सुईची काही नाही. डायरेक्ट टोटल सांगतो. ट्रेडिंगची क्रेडिट मोठी असणार आहे. वेळ खूप झालाय, क्लासला उशिरा सुरू झाल्यामुळं. 2,08,200 ट्रेडिंगची क्रेडिट. बरोबर आहे का? 2,08,200 सर्वांकडे. उत्तर कुणाकडेच नसणार आहे, त्यामुळे कोण उत्तर देणार नाही पुस्तकातलं बघून. तेच लिहिणार ट्रेडिंगच्या डेबिटला, क्रेडिटला, डेबिटला सॉरी. 2,08,200 क्रेडिट मोठी, तीच डेबिटला लिहिली. आणि तुमचा ग्रॉस प्रॉफिट येईल 1,15,850 रुपये. 1,15,850 रुपये. आणि त्याला नाव द्यायचं टू ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन. कॅरीड डाऊनचा फुल फॉर्म होतो क्लोजिंग डाऊन बर का. आणि हा कॅरी फॉरवर्ड करायचा आपल्या प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साइडला बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन. आणि अमाऊंट लिहायची 1,15,850 रुपये. 1,15,850. आणि आता प्रॉफिट अँड लॉसची सुद्धा क्रेडिटच मोठी असणार आहे, कारण की 1,00,000 अमाऊंट इकडे कुठं नाहीच डेबिटला. त्यामुळं टोटली 1,15,000 416 17 येईल पहा. 1,17,550. 1,17,550 रुपये. तेच लिहिले डेबिटला 1,17,550. उलटी वजाबाकी कशी करतो हे आपल्याला माहिती आहे. मी अजून एकदा उद्या वगैरे सांगेल जर वेळ जास्त असेल आपल्याकडे तर. आणि क्लोजिंग केल्यानंतर तुमचा नेट प्रॉफिट येणार आहे 97,365 रुपये. आणि हा डिस्ट्रीब्यूट करायचा आहे पार्टनर्स मध्ये. त्याला नाव द्यायचं टू नेट प्रॉफिट. टू नेट प्रॉफिट. आणि पार्टनर्सची नावं लिहायची त्या ठिकाणी. पहिली पार्टनर आहे सुचेता आणि दुसरी आहे गायत्री. रेशो आहे त्यांचा 3 किती? 3:2 रेशो आहे. आणि या रेशो मध्ये जर वाटलं तर एकाला येईल 58,419 रुपये आणि दुसऱ्याला येईल 38,946 रुपये. हा जो प्रॉफिट आहे नेट प्रॉफिट हा पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला घेऊन यायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं बाय नेट प्रॉफिट. बाय नेट प्रॉफिट.
आणि अमाऊंट लिहायची 58,419 419 आणि 38,446 946 हा 946 आणि जर हे क्लोज केलं अकाउंट तर पहा गायत्रीची टोटल येईल 78,946 78,946 आणि सुचेताची येईल 1,33,419 1,33,419 आणि हेच आपण इकडे डेबिटला लिहिणार 1,33,419 आणि 78,946 आणि ह्याच बॅलन्सिंग फिगर असतील बरोबर ना? हो सर. 78,946 याला नाव देणार टू बॅलन्स कॅरीड डाऊन आणि हा आपला कॅपिटल बॅलन्स आहे. बॅलन्स शीटच्या कुठे लिहिणार? लॅबिलिटी साइडला कॅपिटल अकाउंट लिहायचं. कॅपिटल अकाउंट आणि त्याच्यामध्ये फर्स्ट पार्टनरचं नाव लिहायचं सुचेता आणि सेकंडचं लिहायचं गायत्री आणि अमाऊंट लिहा 1,33,419 आणि दुसरी पार्टनर आवाज येतोय आणि 78,946 78,946 आणि हे दोन्हीची टोटल आउटरला घेतली तर 2,12,365 2,12,365 येईल आणि बॅलन्स शीट जर टॅली केली तर बॅलन्स शीट टॅली 2,80,815 2,80,815 2,80,815 रुपयाने बॅलन्स शीट टॅली होईल. अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम आपला संपला. समजला का सर्वांना? हो सर. Yes, sir. हो सर.